स्मार्ट मीटर बाबत महावितरणची कार्यपद्धती आणि मुख्यमंत्र्यांचे विधान यामध्ये प्रचंड विसंगती दिसून येत आहे. जर नागरिकांना हे मीटर नको असतील तर जबरदस्ती करण्याचं कारण काय? एक गोष्ट नक्की की आधीच्या मीटर आणि आत्ताच्या इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये तफावत आहे. बिलं वाढलेली आहेत आणि कुठेतरी हा आक्रोश रस्त्यावर दिसेल. आम्ही लोकांना घेऊन रस्त्यावर उतरू असा इशारा मनोज प्रधान यांनी दिलाय. मांसाहार करीत असाल तर ताडदेवमध्ये घर मिळणार नाही असा एका इस्टेट एजंटचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारलं असता या एजंटला आम्ही आजपासून ठाण्यात बंदी घालतोय, त्याने ठाण्यात येऊच नये, तो आला तर राष्ट्रवादी त्याला 100% काळं फासणार. ही सुरुवात फक्त मांसाहार आणि शाकाहार याची नाही तर मुस्लिमांना घरं देणार नाही इथून सुरू झाली आहे. हा महाराष्ट्र आहे. सर्व धर्म समभावाची पाळेमुळे मराठी मातीत रुजलेली आहेत. इथे आहार स्वातंत्र्य आहे. त्यामुळेच अशा प्रकारे जर कोणी आहार सक्ती करत असेल तर त्याला काळं फासल्याशिवाय राष्ट्रवादीचे कार्यकर्ते थांबणार नाहीत. तो ठाण्यात नाही आला तर आम्ही त्याला ताडदेवला जाऊन त्याला काळं फासू असा इशाराही मनोज प्रधान यांनी दिलाय. अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या उपवनमधील 29 उद्योजकांचं त्याच भागात पुनर्वसन करण्याची मेट्रो अधिकाऱ्यांनी केली मागणी मान्य. ठाण्यातील अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या उपवनमधील 29 उद्योजकांचं त्याच भागात पुनर्वसन करण्याची मागणी मेट्रो अधिकाऱ्यांनी मान्य केली आहे. त्यामुळे गेल्या 40 ते 45 वर्षांपासून याच परिसरात व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांना मोठा दिलासा मिळालाय. ठाण्यात रिंग मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू असून याबाबत विविध विभागातून नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. अशाच तक्रारी आमदार संजय केळकर यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. केळकर यांनी अधिकाऱ्यांनी नागरिकांसह प्रत्यक्ष पाहणी करून सूचनाही केल्या होत्या. त्यानुसार आवश्यक बदलही काही ठिकाणी करण्यात आले आहेत. उपनेते गेली 40 ते 50 वर्षांपासून व्यवसाय करणारे उद्योजक देखील या प्रकल्पात बाधित होणार असल्यानं त्यांनी केळकर यांच्याकडे धाव घेतली होती. याबाबत केळकर यांनी अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी करून सूचना केल्या होत्या. दरम्यान बुधवारी मेट्रो कार्यालयात केळकर यांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी हिरानंदानी, चेंदणी कोळीवाडा, महागिरी, लाजरस रोड, उपवन येथील नागरिक आणि उद्योजक आणि वेकअप ठाणे संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी उपवन येथील 29 उद्योजकांचं त्याच भागात पुनर्वसन करण्याचं अधिकाऱ्यांनी मान्य केले. त्यामुळे या उद्योजकांना दिलासा मिळाला असल्याचं केळकर यांनी सांगितलं. अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पाच्या परवानग्या घेण्याआधी नागरिकांच्या हरकती सूचना घेणं आवश्यक होतं. मात्र काम सुरू केल्यानंतर सूचना स्वीकारल्या जात आहेत. एक वेळ प्रकल्पाला विलंब झाला तरी चालेल, परंतु कमीत कमी नागरिकांना त्रास व्हावा आणि जास्तीत जास्त नागरिकांना फायदा व्हावा या दृष्टीनं प्रकल्पाची अंमलबजावणी व्हावी अशी भूमिका अधिकाऱ्यांसमोर मांडल्याचं केळकर यांनी सांगितलं. सध्या ठाणे शहराची लोकसंख्या 29 लाखांवर येऊन ठेपली आहे. भविष्यात नागरीकरणामुळे लोकसंख्या आणखीन वाढणार आहे. त्या दृष्टीने आतापासून विविध योजना शहरात राबवल्या जात आहेत. मात्र या योजना सुरू करताना नागरिकांना विश्वासात घेण्याची गरजही केळकर यांनी व्यक्त केली आहे. प्रकल्पाला 4 महिने उशीर झाला तरी चालेल, परंतु नागरिकांना कमीत कमी त्रास आणि जास्तीत जास्त फायदा व्हावा या दृष्टीने अंमलबजावणी करावी अशी सूचना मेट्रो अधिकाऱ्यांना केल्याचं केळकर यांनी सांगितलं. मेट्रो अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे. काय चर्चा झाली, काय याच्या संदर्भात ज्या नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या त्या संदर्भात काही सूचना करण्यात आल्या? आज रिंग महामेट्रोच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करण्याकरता मी या ठिकाणी त्यांच्याच कार्यालयामध्ये आज बैठक बोलवली होती. आणि हे 2-2.5 महिन्यापासून मला निरनिराळ्या भागातली ज्या ठिकाणून मेट्रो जाते त्या ठिकाणातल्या लोकांचं रिप्रेझेंटेशन्स येत होती. प्रत्यक्ष आम्ही काही ठिकाणी पाहणीही केली होती अधिकाऱ्यांच्या बरोबर, पण त्याचा फॉलोअप आणि नवीन काही भागातल्या लोकांचं देखील या ठिकाणी निवेदनं माझ्याकडे आली होती. तर त्याच्या दृष्टीने आम्ही साधक बाधक नकाशा समोर ठेवून चर्चा केली. त्यांनी जी सजेशन्स केलेली आहेत त्या सजेशनच्या प्रमाणे टेक्निकली त्याची फिजिबिलिटी बघितली जावी या दृष्टीने देखील आम्ही सांगितलंय. आणि मी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना हे देखील सांगितलंय की ह्या सूचना जर फिजिबल असतील, टेक्निकली व्हायबल असतील तर त्याचा 100% विचार झाला पाहिजे. वेळ पडली तर तुम्ही काही महिने तुमच्या प्रकल्पाला लेट झाला तरी चालेल, पण चांगली सूचना की ज्या नागरिकांच्या हिताची आहे
आणि कमीत कमी लोकांना त्रास होणारी आहे, तर ती या सूचनेचा देखील आपण टेक्निकल टीमकडनं आढावा घ्यावा आणि ती पूर्ण करावी. या पुढच्या काळामध्ये देखील खरं म्हणजे हे आधी एक्सरसाइज जर त्या कंपनीने केला असता तर त्यांना बाकीचा आधीच तो सगळा प्लॅन पूर्ण करायची गरज पडली नसती. परंतु हरकत नाही, त्यांच्या सूचनाच्या अंमलबजावणी जी आहे ती टेक्निकली होते, जर व्हायबल असेल तर ती केली जाण्याची त्यांनी मान्य केलेलं आहे. सर, यामध्ये अनेक झाडं बाधित होणार आहे. 3000हून अधिक झाडं या प्रकल्पामध्ये बाधित होणार आहे. हेरिटेज झाडं देखील आहे, पण पर्यावरण प्रेमीकडनं सांगण्यात येते की जी झाडं कापली जाणार आहेत त्याचे पुनरोपण केलं जातं, पण ते कुठे लावण्यात आहेत, कुठली जागा आहे ते अद्यापपर्यंत महानगरपालिका पण सांगत नाही आणि जे रिंग मेट्रो प्रकल्पवाले ते पण सांगत नाही. त्याच्या संबंधी जो SOP आहे आणि कोर्टाने देखील त्याला काही डायरेक्शन दिले आहेत, त्याच्याप्रमाणेच तंतोतंत त्याचं पालन होण्याच्या दृष्टीने सजग राहणं गरजेचं आहे आणि त्याच्याप्रमाणेच त्याचं पालन झालं पाहिजे. तरच मग निर्दोषपणे ते अंमलबजावणी जी आहे ती होऊ शकते आणि पर्यावरण प्रेमींना देखील निश्चितपणे दिलासा मिळू शकतो. आणि त्याचे जे काही त्यांनी डायरेक्टिव्ह दिले त्याच्याप्रमाणेच त्याची अंमलबजावणी व्हावी अशी आमचीही त्यांना सूचना आहे. सर, ह्याच रिंग मेट्रोच्या प्रकल्पातला जो काही भाग जो आहे तो काही कोळीवाड्यांमधून जातोय आणि कोळीवाड्यातल्या देखील नागरिकांनी देखील याच्यावरती आक्षेप नोंदवलेला आहे. त्या ठिकाणी भुयारी अंतर्गत हे जे 2 स्टेशन जे आहेत ते असणार आहेत, त्या संदर्भात काही चर्चा झाली? त्या संदर्भात पण चर्चा झाली. दोन्ही महागिरी कोळीवाडा आणि चेंदणी कोळीवाडा आणि अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांचे जे काही टेक्निकल आक्षेप आहेत ते त्यांनी पटवून दिले की कशा पद्धतीने हे होणार आहे. तरी देखील पुढच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणीही प्रत्यक्ष पाहणी दौरा होणार आहे. कारण महागरी कोळीवाड्यातलं रिप्रेझेंटेशन आहे, त्याचं म्हणणं जे आहे ते एक आहे, वेगळं आहे. चेंदणी कोळीवाडा तर पुढे आहे स्टेशनच्या जवळ, त्यांचं म्हणणं जे तर त्याचं देखील तपासून त्याची फिजिबिलिटी जी आहे ती बघितली जाणार आहे. थोडक्यात कसं आहे की नागरिकांना विश्वासात घेऊन जे म्हणून करण्याचा प्रक्रिया आहे ती करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. ठाणे महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील 70 वर्ग होणार डिजिटल. ठाणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिकण्याचा अनुभव मिळावा यासाठी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील आणखीन 70 वर्ग डिजिटल करण्यात येणार आहेत. त्या अंतर्गत डिजिटल पॅनल, संगणक, कॅमेरा, UPS स्टँड यांच्यासह लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेने टप्प्याटप्प्याने डिजिटल वर्गांची संख्या वाढवण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या एकूण 69 शाळा इमारतींमध्ये 737 वर्ग असून त्यापैकी आतापर्यंत 455 वर्ग डिजिटल करण्यात आले आहेत. उर्वरित वर्गही टप्प्याटप्प्यानं डिजिटल करण्याचं नियोजन शिक्षण विभागानं केलं आहे. 2019-20 मध्ये पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील 200 वर्ग डिजिटल करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आणखीन 63 वर्ग डिजिटल झाले. 2025-26 मध्ये 72 वर्ग डिजिटल करण्यात आले असून CSRच्या माध्यमातूनही 100 वर्ग डिजिटल करण्यात आले आहेत.
त्यामुळे डिजिटल वर्गांच्या माध्यमातून तंत्रज्ञान आधारित शिक्षणाचा विस्तार करण्यावर महापालिकेचा भर आहे. यंदा आणखीन 70 वर्गांसाठी डिजिटल यंत्रणा उभारण्यात येणार असून त्यासाठी सुमारे 1,99,46,300 रुपयांची तरतूद आहे. यामध्ये उपकरणांची खरेदी, स्थापना, वाहतूक, मनुष्यबळ, 3 वर्षांचा देखभाल खर्च तसंच शिक्षकांचं प्रशिक्षण यांचाही समावेश आहे. या डिजिटल वर्गांमध्ये 65 इंचांचे इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनेल, OPS संगणक, कॅमेरा आणि UPS यांचा समावेश असणार आहे. त्यासोबत लर्निंग मॅनेजमेंट सिस्टमच्या माध्यमातून प्रवेश व्यवस्थापन, वर्ग व्यवस्थापन, उपस्थिती, परीक्षा व्यवस्थापन, बहुस्तरीय मंजुरी आणि इतर शैक्षणिक बाबी डिजिटल पद्धतीनं हाताळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी TJSB सहकारी बँकेतर्फे सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन. डिजिटल बँकिंगचा वाढता वापर आणि वाढत्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर TJSB सहकारी बँकेतर्फे 1 जुलै ते 31 जुलै 2026 या कालावधीत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या 7 राज्यांमधील सर्व 172 शाखांमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती अभियान राबवण्यात आलं आहे. 55 वर्षांची बँकिंगची यशस्वी परंपरा असलेल्या TJSB बँकेनं आपल्या ग्राहकांच्या आर्थिक सुरक्षेला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले. ग्राहकांनी डिजिटल माध्यमांचा वापर करताना अधिक सतर्क राहावं या उद्देशानं आयोजित करण्यात आलेल्या या अभियानामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि युवक या 2 विशेष घटकांवर अधिक भर देण्यात आला. या अभियानाच्या अनुषंगानं नागरिकांमध्ये सुरक्षित डिजिटल व्यवहारांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी TJSB सहकारी बँक लिमिटेडच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर सिक्युरिटी अवेअरनेस, डिजिटल पेमेंट करताना घ्यावयाची खबरदारी या विषयावर विशेष जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 ते 7 वाजता श्रीराम व्यायामशाळा सेवा संघ, गडकरी रंगायतन समोर आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल व्यवहार करताना उद्भवू शकणाऱ्या विविध सायबर फसवणुकीच्या प्रकारांची माहिती देण्यात आली. तसंच फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी आणि सुरक्षित डिजिटल व्यवहारांच्या सवयी याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. कार्यक्रमादरम्यान TJSB सहकारी बँक लिमिटेडचे हरप्रीत छाबरा, जनरल मॅनेजर ऑपरेशन्स यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. अनोळखी व्यक्तींकडून येणारे फोन, संदेश किंवा संशयास्पद लिंक यांना प्रतिसाद देताना विशेष काळजी घेणं, OTP, पिन, पासवर्ड तसंच बँकिंगशी संबंधित गोपनीय माहिती कोणाशीही शेअर न करणं आणि कोणताही डिजिटल व्यवहार करण्यापूर्वी आवश्यक ती पडताळणी करणं याबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. सायबर फसवणुकीचं वाढतं प्रमाण आणि फसवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या नवनवीन पद्धती लक्षात घेता डिजिटल व्यवहार करताना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी अधिक सजग राहणं आवश्यक आहे. सतर्कता ही सायबर सुरक्षेची पहिली पायरी हा महत्त्वपूर्ण संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. TJSB सहकारी बँकेच्या वतीनं अशा जनजागृतीपर उपक्रमांद्वारे ग्राहक आणि नागरिकांना सुरक्षित आणि जबाबदार डिजिटल व्यवहारासाठी सातत्यानं प्रोत्साहित केलं जात आहे. डिजिटल बँकिंगचा वाढता वापर सुरक्षिततेसह व्हावा आणि नागरिकांना सायबर फसवणुकीपासून स्वतःचं संरक्षण करता यावं हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचं सांगण्यात आलं. माझं नाव हरप्रीत छाबरा आहे. मी TJSB सहकारी बँकमध्ये जनरल मॅनेजर ऑपरेशन्स म्हणून ह्या पोस्टवरती काम करतो आहे. गेल्या बऱ्याच वर्षांपासून TJSB बँक हा सुपिरियर डिजिटल प्रोडक्ट्स ऑफर करतो आपल्या सगळ्या कस्टमर्सला. RBIचं पण आव्हान आहे की आपल्याला जास्तीत जास्त माहिती द्यायची अबाउट डिजिटल अवेअरनेस, डिजिटल सेफ बँकिंग प्रॅक्टिसेस आणि सायबर फ्रॉड्स हे काय प्रकार आहेत. ह्याच्या संदर्भात 2 जे टार्गेट ग्रुप्स आहेत ते एक सिनियर सिटिझन्स आणि दुसरं यूथ. ह्या एज ग्रुप्सला किंवा एज ब्रॅकेटला खूप जास्त टार्गेट केला जातो आहे. म्हणून आजचा जो सेशन आहे ते सिनियर सिटिझनसाठी आम्ही आयोजन केलेलं आहे. ह्या सेशनमध्ये डिजिटल अवेअरनेस, सेफ्टी, प्रिकॉशन्स काय काय घ्यायचे आहेत आणि डिजिटल फ्रॉड्स कुठल्या प्रकारचे असतात ह्याच्या बाबत माहिती दिली जाईल आणि आपल्याला काय काय सेफ प्रॅक्टिसेस करायचे आहेत
आणि काय करायचं आणि काय नाही करायचं ह्याच्या संदर्भात थोडक्यात माहिती दिली जाणार आहे सिटिझन्सला. सगळ्याच सिटिझनला एवढंच आव्हान देतोय की डिजिटल बँकिंग हा फ्युचर आहे, पण त्याला सेफली आणि सिक्युअरली कसं यूज करायचं त्याची माहिती आपल्याला सगळ्यांना माहीत असायलाच पाहिजे. आणि फ्रॉड नसावा असं आपण पूर्णपणे जर सगळ्यांनी एकत्र संकल्प घेतलं आणि सेफ बँकिंग केली तर ते सगळ्यांसाठी इन्क्लुडिंग फायनान्शियल सिस्टमसाठी पण खूप चांगली गोष्ट आहे. भरपूर फायदा होतो आहे. आता जर तुम्ही बघाल तर मेन जे फ्रॉड्स होत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे अवेअरनेसचाच. माणसांना माहीतच नाही की डिजिटल अरेस्ट हा प्रकारच नाही. डिजिटल अरेस्ट काय असतो, कसं माणसांना गंडवतात, हे सगळं जर आपल्याला माहीत पडलं तर त्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच बाहेर पडता सोप्या रीतीने येतो आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी कार्यक्रमाअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील मतदारांसाठी महत्त्वाची सूचना जिल्हा प्रशासनानं जारी केली आहे. या मतदारांचं स्वाक्षरीसह गणना प्रपत्र प्राप्त झालं नाही अशा मतदारांची नावे अप्राप्त गणना प्रपत्र या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. या यादीमध्ये गैरहजर, स्थलांतरित, मृत आणि दुबार अशा प्रकारांमध्ये नोंद झालेल्या मतदारांचा समावेश करण्यात आलाय. या मतदारांची नावं 24 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट केली जाणार नाहीत. जिल्ह्यात गेले 1 ते 1.5 महिन्यांपासून SIR प्रक्रियेचं काम सुरू आहे. या प्रक्रियेत सध्या निम्म्याहून अधिक मतदारांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसंच इतरांची प्रक्रिया देखील सुरू आहे. त्यामुळे पात्र मतदाराचं नाव मतदार यादीतून वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासनानं अनकॉलेक्टेबल EF यादी तपासण्याचं आवाहन केले. ही यादी विधानसभा मतदार संघनिहाय ठाणे जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यादीत आपलं किंवा आपल्या कुटुंबातील पात्र सदस्याचं नाव असल्यास संबंधितांनी गणना प्रपत्र तात्काळ भरून 17 ऑगस्ट पर्यंत संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करावेत असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष सखोल फेरबदल कार्यक्रम राबवण्यात येत असून 17 ऑगस्ट पर्यंत गणना प्रपत्र भरून घेण्यात येणार आहेत. त्यानंतर 24 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे मतदारांनी विलंब न करता आपलं नाव अनकलेक्टेबल EF यादीत आहे की नाही हे तपासून आवश्यक ती कार्यवाही 17 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.